गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण लिमिट हा पेपर सेकंडचा मॅथमॅटिक्सचा जो टॉपिक चालू केलेला आहे तर त्या टॉपिकमधील नेक्स्ट पॉईंट आपण अभ्यासणार आहोत, लिमिट्स ऑफ ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स. याच्या अगोदर आपण ज्या फंक्शनचं लिमिट फाइंड आउट केलेलं आहे ते म्हणजे अल्जेब्राईक फंक्शन किंवा पॉलिनॉमियल फंक्शन किंवा एक्सच्या घातांकाच्या वेगवेगळ्या टर्म्स जर असतील तर त्या फंक्शनचं लिमिट फाइंड आउट करण्याचे आपण 4 मेथड्स बघितलेले आहेत. पहिली मेथड बघितली डायरेक्ट मेथड, सेकंड मेथड बघितलेली आहे ती म्हणजे फॉर्म्युला मेथड, थर्ड मेथड बघितले फॅक्टरायझेशन मेथड आणि फोर्थ बघितलेली आहे रॅशनलायझेशन मेथड. आता आज आपण ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनचं लिमिट्स या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत. पण ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स माहिती आहेत तुम्हाला कोणते आहेत ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स? तर साइन व्हेरिएबल जर किंवा अँगल जर थीटा घेतला तर साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा हे मेन ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स आणि त्याचे जर इन्व्हर्स केले तर पुढचे येतात ते म्हणजे सेक थीटा, कोसेक थीटा आणि कॉट थीटा. तर अशा या 6 ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनचं इन्फॉर्मेशन जर दिलेल्या फंक्शनमध्ये जर असेल आणि त्या फंक्शनचं जर लिमिट आपल्याला काढायचं असेल तर आपण ते फंक्शनचं लिमिट या पॉईंटमध्ये काढणार आहोत. लिमिट्स ऑफ ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स. दिलेल्या फंक्शनमध्ये जर ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट जर यापैकी कोणतेही असेल तर त्या फंक्शनचं लिमिट आपण या पॉईंटमध्ये ज्या पद्धतीनं काढणार आहोत त्या पद्धतीने आपण ते सोडवणार आहोत. मग त्याच्यासाठी आपल्याला काल मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की याच्यासाठी तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन हे जे टॉपिक तुम्हाला झालेले आहेत फर्स्ट आणि सेकंड त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे फॉर्म्युले तुम्हाला मिळालेले आहेत त्या फॉर्म्युलांचा अभ्यास करा असं तुम्हाला सांगितलेलं होतं. तर ह्या पॉईंटमध्ये आपल्याला ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनचं लिमिट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला जे फॉर्म्युले लागतात त्या फॉर्म्युलांचा विदाउट प्रूफ आपण आधी या ठिकाणी अभ्यास करूया. पहिला फॉर्म्युला आहे की लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0. व्हेरिएबल एक्स घेतलेला आहे, कोणतंही असू शकतं, थीटा असू शकतं, टी असू शकतं, एच असू शकतं, कोणतंही असू शकतं. लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 साइन एक्स अपॉन एक्स या पद्धतीने जर फंक्शन असेल लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स अपॉन एक्स इट इज इक्वल टू व्हॅल्यू येते 1. सेकंड आहे लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 tan x अपॉन x विच इज इक्वल टू 1. या पद्धतीने फंक्शन असेल टॅन फंक्शन ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन आहे टॅन ऑफ एक्स म्हणजे या ठिकाणी जो अँगल आहे टॅनचा तर तोच अँगल जर छेदामध्ये असेल लिमिट एक्स टेन्स टू 0 व्हॅल्यू किती येते 1 येते. नंबर 3 आहे लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 कॉस एक्स इज इक्वल टू 1. का 1 येते? कारण कॉस ऑफ 0 कॉस 0 ची व्हॅल्यू किती येते 1 येते. नेक्स्ट नंबर 4 लिमिट ॲज एक्स टेन्स टू a साइन एक्स इज इक्वल टू साइन a. लिमिट एक्स टेन्स टू a साइन ऑफ एक्स फंक्शनचं लिमिट काय येणार आहे साइन a. याच पद्धतीने कॉस असेल तर कॉस a, टॅन असेल तर टॅन a, सेक एक्स असेल तर सेक a, कोसेक एक्स असेल तर कोसेक a, कॉट एक्स असेल तर कॉट ए. तर अशा प्रकारे आपण हे जे मेन फॉर्म्युले जे आहेत त्या फॉर्म्युलांचा वापर करून त्याच्यावरच्या आधारित एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. मग या ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनचं लिमिट फाइंड आउट करण्याचे या ठिकाणी आपण 2 मेथड्स बघणार आहोत. तर त्यामध्ये पहिली मेथड आहे बाय युजिंग ट्रिगोनॉमेट्रिक फॉर्म्युले. मग हे फॉर्म्युले असतील त्याचप्रमाणे फर्स्ट पेपरमधले ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनमधले फॉर्म्युलांचा वापर करून आपण ही एक्झाम्पल सोडवणार आहोत. आणि दुसरी मेथड आहे ती म्हणजे सबस्टिट्यूशन. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पहिली मेथड बघणार आहोत ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनचं लिमिट फाइंड आउट करण्याची. ती म्हणजे कोणती तर फॉर्म्युला मेथड. आता फॉर्म्युला हा फॉर्म्युला लक्षात आले हे 2 पहिले साइन आणि टॅन साठी सेम फॉर्म्युला आहे. साइनचा जो अँगल लक्षात कसा ठेवायचा साइनचा जो अँगल अंशात आहे तीच टर्म जर छेदात असेल तर त्याचं लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 व्हॅल्यू किती येते 1 येते. त्याच पद्धतीने टॅन ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन असेल टॅनचा जो अँगल अंशात आहे तीच टर्म छेदात असेल तर त्याचं लिमिट एक्स टेन्स टू 0 व्हॅल्यू किती येते 1 येते. तर अशा प्रकारे या फॉर्म्युलांचा वापर करून आपण त्याच्यावरच्या आधारित एक्झाम्पल्स या ठिकाणी सोडवणार आहोत. क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड विचारला जातो. इव्हॅल्युएट दी फॉलोइंग लिमिट्स. कोणत्या मेथडने कोणत्या टाईपने कोणत्या फॉर्म्युलाने असं काहीही दिलेलं नसते. आपल्याला ते प्रॅक्टिसनुसार ते लक्षात आणून घ्यावं लागणार आहे. मग त्यानुसार पहिलं एक्झाम्पल आपण घेतो इव्हॅल्युएट लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0
x टेन्स टू 0 साइन ऑफ 4x अपॉन x. लिमिट फाइंड आउट करायचं आहे. फंक्शन जर बघितलं तर डिव्हिजन फॉर्म आहे आणि त्याच्यामध्ये अंशामध्ये ट्रिग्नॉमेट्रिक साइन फंक्शन आहे. म्हणजे आपण ट्रिग्नॉमेट्रिकच्या दोन मेथडपैकी एक मेथड वापरू शकतो. मग पहिली मेथड बघूया वापरता येते का. त्याच्यापूर्वी डायरेक्ट मेथडचा ऑपरेट करून बघा. x टेन्स टू 0 छेद 0 होतोय. 0 इंटू 4 0 साइन 0 0 म्हणजे 0/0 इनडिटर्मिनेट फॉर्म येतोय. म्हणजे डायरेक्ट मेथड ऑपरेट करता येत नाही. मग सेकंड मेथड आपण बघणार आहोत ती म्हणजे फॉर्म्युला मेथड. मग फॉर्म्युलानुसार साइन ऑफ अँगल किती आहे 4x. मग आता पहिला फॉर्म्युला जो होता साइन x अपॉन x. साइनचा जो अँगल अंशात आहे तीच टर्म छेदात असेल तर लिमिट x टेन्स टू 0 व्हॅल्यू किती येते 1 येते. आता इथे साइनचा अँगल आहे किती 4x. फॉर्म्युलानुसार छेदात पाहिजे किती 4x आहे किती x. मग ते जे 4 नाही ते मी 4 या ठिकाणी घेतले तर हे जादा घेतलेले आहेत 4. मग ते घालवले पाहिजेत. गुणोत्तराची किंमत आता बदललेली आहे पण हे जर घालवले विरुद्ध क्रिया करून तर आपण काय करू शकतो गुणोत्तराची किंमत बदलत नाही. बघा हे 4 ला 4 कॅन्सल होऊ शकतात. म्हणजे काय केलं फॉर आवर ॲडजस्टमेंट साइनचा जो अँगल अंशात आहे तीच टर्म छेदात आणण्यासाठी आपण 4 ने अंशाला आणि छेदाला डिवाइड केलेला आहे की जेणेकरून गुणोत्तराची किंमत बदललेली नाही. आता हे मल्टिप्लाइड केलेले 4 ही कसली टर्म आहे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट टर्म लिमिटचा त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. ती टर्म आपण लिमिटच्या बाहेर घेतो. therefore it is equal to 4 into limit as x tends to 0 sin 4x upon 4x. आणि हा फॉर्म्युला तयार झालेला आहे आपला. फॉर्म्युलानुसार याची व्हॅल्यू किती येते 1 येते. therefore it is equal to 4 into 1 that is equal to 4. अशा प्रकारे आपण काय करू शकतो हे एक्झाम्पल बाय युजिंग फॉर्म्युला मेथड या ठिकाणी इव्हॅल्युएट केलेला आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्सचं. Next number 2 limit as x tends to 0 sin of mx upon tan of nx. sin of mx upon tan of nx. m आणि n हा कॉन्स्टंट टर्म्स आहेत. ठीक आहे. तर लिमिट फाइंड आउट करायचं आहे. फंक्शन जर बघितलं ट्रिग्नॉमेट्रिक आहे. ट्रिग्नॉमेट्रीच्या दोन मेथड आपण अभ्यासणार आहोत. फर्स्ट फॉर्म्युला मेथड सेकंड सबस्टिट्यूशन मेथड. आता फॉर्म्युला मेथड वापरण्यापूर्वी डायरेक्ट मेथडने काय येते व्हॅल्यू बघूया. लिमिट x टेन्स टू 0 tan 0 इन्फिनिटी. लिमिट x टेन्स टू 0 sin 0 0 म्हणजे इन्फिनिटी इनडिटर्मिनेट फॉर्म येतोय. म्हणजे या फंक्शनचं डायरेक्ट मेथडने लिमिट फाइंड आउट करू शकत नाही. मग त्यासाठी फंक्शन जर बघितलं तर फंक्शन आहे अंशामध्ये साइन ट्रिग्नॉमेट्रिक आणि छेदामध्ये टॅन ट्रिग्नॉमेट्रिक. मग फॉर्म्युलानुसार आपण फक्त ॲडजस्टमेंट करणार आहोत. फॉर्म्युला डोळ्यासमोर आला. काय आहे फॉर्म्युला साइनचा जो अँगल अंशात आहे तीच टर्म छेदात आहे का. तीच टर्म mx छेदात नाहीये. मग काय करूया सेपरेटली या अंशाला mx ने डिवाइड करूया. मग ते डिवाइड केलेले जादा घेतलेले mx ने मल्टिप्लाय करून घालून टाकूया. तसंच छेदामध्ये tan nx ला छेद पाहिजे किती nx. मग त्या nx ने काय करूया छेदाला मल्टिप्लाय भागूया आणि त्याचप्रमाणे छेदाला मल्टिप्लाय करून ते घालवून टाकूया. अशा प्रकारे आपण फक्त या ठिकाणी ॲडजस्टमेंट करणार आहोत आणि फॉर्म्युले लक्षात असले की काही अडचण येणार नाही. साइन ऑफ mx अपॉन बरेच जण फक्त इथंच लिहितात mx अपॉन mx. तसं नाहीये. साइन ऑफ mx पूर्ण टर्मला हा mx डिवाइड केलेला आहे आणि हा मल्टिप्लाय करून त्या ठिकाणी घालवून टाकला. त्याच पद्धतीने टॅन ऑफ nx या टर्मला डिवाइड करावं लागतंय फॉर्म्युलानुसार nx ने. ते nx जादा घेतलेले मल्टिप्लाय करून घालवून टाकले. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा हा x डिवाइड आणि हा x मल्टिप्लाइड एकमेकाला कॅन्सल करू शकतो आपण. राहिला टर्म इथं m आणि ह्या छेदामध्ये n राहिलेला आहे. त्या कॉन्स्टंट आहेत. लिमिट ऑपरेट करण्यापूर्वी आपण त्या बाहेर घेऊ शकतो. आणि हा हे न्यूमरेटर हा आहे डिनॉमिनेटर. लिमिटचा अल्जेब्रा काय सांगतो सेपरेट लिमिट ऑपरेट करा. therefore it is equal to m upon n into limit as x tends to 0 sin of mx upon mx divided by limit as x tends to 0 tan of nx upon nx. And by using formula limit of this function is 1 and also limit of this function is 1. Therefore it is equal to m upon n into 1
विच इज इक्वल टू m अपॉन n. तर अशा प्रकारे या दिलेल्या फंक्शनचं लिमिट आपण या ठिकाणी बाय युजिंग फॉर्म्युला मेथड फाइंड आउट केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. लिमिट ॲज थीटा टेन्स टू 0 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन थीटा स्क्वेअर. व्हेरिएबल या ठिकाणी मी थीटा घेतलेला आहे, नो प्रॉब्लेम. लिमिट ॲज थीटा टेन्स टू 0 आहे. फंक्शन आहे 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन थीटा स्क्वेअर. ट्रिग्नोमेट्री फंक्शन कॉस दिसते म्हणजे आपण त्या दोनपैकी एक मेथड आपण या ठिकाणी वापरणार आहोत. डायरेक्ट मेथड ऑपरेट करून बघूया. थीटा टेन्स टू 0 डिनॉमिनेटर 0 होतोय. थीटा टेन्स टू 0 cos 0 1 1 minus 1 0 that is 0 by 0 indeterminate form मेथड. डायरेक्ट मेथड ऑपरेट करता येणार नाही. फॉर्म्युला मेथड ऑपरेट करूया. बघा फॉर्म्युलानुसार अंशामध्ये छेदामध्ये तर काय फॉर्म्युला वापरता येत नाही. अंशामध्ये काय बघा 1 minus cos 2 थीटा आहे. आपल्याला पेपर फर्स्ट मध्ये cos 2 थीटा चे फॉर्म्युले झालेले आहेत. 3 फॉर्म्युला आहेत तुम्हाला बघा. cos 2 थीटाचा पहिला फॉर्म्युला cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा. याच फॉर्म्युल्यावरून तयार केलेला दुसरा फॉर्म्युला 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 आणि तिसरा फॉर्म्युला 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा. तर असे हे cos 2 थीटाचे 3 फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. मग आता इथे काय आहे बघा आपल्याकडे अंशामध्ये टर्म 1 मायनस cos 2 थीटा 1 मायनस cos 2 थीटा. तर cos 2 थीटा इथं काय आहे डावीकडे आहे. हे प्लस आहे ते इकडे आल्यावर काय होतील मायनस होतील. म्हणजे हा 3 नंबरचा आपल्याला फॉर्म्युला या ठिकाणी वापरावा लागणार आहे. काय फॉर्म्युला आहे तर cos 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा. मग हा cos 2 थीटा इकडे ट्रान्सफर केला मायनस होणार आणि ही मायनस टर्म इकडे गेल्यावर प्लस होणार. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला मिळणार 1 मायनस cos 2 थीटा इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर थीटा. आणि हा फॉर्म्युला आपण या एक्झाम्पल साठी वापरू शकतो. 1 मायनस cos 2 थीटा इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर थीटा. तुम्ही मला कशासाठी वापरायचा कारण डायरेक्ट मेथड तर ऑपरेट करता येत नाही. त्याचप्रमाणे थीटा स्क्वेअर जर सेपरेट केला आणि सेपरेट लिमिट ऑपरेट जर केलं तरी सुद्धा आपल्याला इन्फिनिटी फॉर्म येतोय. त्यामुळे आपल्याला या फंक्शनचं लिमिट त्या पद्धतीने काढता येत नाही. म्हणून आपण या ठिकाणी फॉर्म्युला वापरणार आहोत 1 मायनस cos 2 थीटा इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर थीटा. Therefore L is equal to limit as theta tends to 0 1 minus cos 2 theta 2 sin square theta upon theta square. Here is 2 is the constant term but taking outside from the limit, therefore it is equal to 2 into limit as theta tends to 0 sin square theta आहे. sin square theta म्हणजे sin theta into sin theta म्हणजे sin of theta ब्रॅकेट स्क्वेअर असे लिहू शकतो. आणि तसंच थीटा स्क्वेअर आहे म्हणजे थीटाचा स्क्वेअर असं आपण एकत्रित मांडू शकतो. दॅट इज sin of theta upon theta ब्रॅकेट स्क्वेअर. अंशाचा स्क्वेअर छेदाचा स्क्वेअर. ठीक आहे. आणि आता आपण फॉर्म्युलानुसार पहिला फॉर्म्युला आपण तयार झालेला आहे. लिमिट थीटा टेन्स टू 0 sin थीटा अपॉन थीटा. फॉर्म्युलानुसारचं आन्सर येते 1 येते आणि 1 चा इथं काय आहे स्क्वेअर आहे. Therefore it is equal to 2 into 1 square which is equal to 2. तर अशा प्रकारे या दिलेल्या फंक्शनचं लिमिट बाय फॉर्म्युला मेथड या ठिकाणी काढलेलं आहे. फॉर्म्युला लक्षात आला पाहिजे तुमच्या की 1 मायनस cos 2 थीटा इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर थीटा. आणि हा 2 नंबरचा आहे. हा मायनस 1 इकडे प्लस होतो. 1 प्लस cos 2 थीटा 2 cos स्क्वेअर थीटा 1 मायनस cos 2 थीटा 2 sin स्क्वेअर थीटा. आणि इन टर्म्स ऑफ sin cos मधला फॉर्म्युला cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल या ठिकाणी सोडवलेलं आहे फॉर्म्युला मेथडने. नेक्स्ट एक्झाम्पल लिमिट x टेन्स टू पाय बाय 4 cos x मायनस sin x अपॉन cos 2x. ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे. लिमिट x टेन्स टू पाय बाय 4 दिलेला आहे. फॉर्म्युला मेथड आणि सेकंड फॅक्ट आपण वापरणार आहोत सबस्टिट्यूशन मेथड. बघूया फॉर्म्युला मेथड ऑपरेट करता येते का या ठिकाणी. First of all we see by using direct method x tends to pi by 4 that is 45 degree. Here is for denominator 2 into pi by 4 that is pi by 2 and cos pi by 2 cos 90. व्हॅल्यू लक्षात आल्या पाहिजे. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि ह्या ज्या लाईन्स आहेत त्या म्हणजे हा आहे 0 डिग्री किंवा 360 डिग्री. त्याचप्रमाणे हा आहे 90 डिग्री, हा 180 डिग्री
आणि हा 270 डिग्री. तर आपल्याला पाहिजे व्हॅल्यू कुठली काढायची आहे 90 डिग्री. म्हणजे 90 डिग्री जर या ठिकाणी असेल तर कोऑर्डिनेट्स काय येतात, या ठिकाणी येतात 1 0, या ठिकाणी -0 1, या ठिकाणी येणार आहे -1 0 आणि या ठिकाणी येणार आहे 0 1. आता cos ऑफ 90 या ठिकाणी मग ही व्हॅल्यू कोणाची असते तर cos पहिली व्हॅल्यू असते cosची आणि दुसरी असते साइनची. आता त्यानुसार cos x आणि sin x याचा अर्थ काय होतो cos 0 1 sin 0 0, cos 360 1 sin 360 0. त्याचप्रमाणे इतर cos 90 0 आणि sin 90 1 येते. cos 180 -1 sin 180 0, cos 270 0, cos sin 270 -1. तर अशा प्रकारे आपण या फिगरवरून त्या व्हॅल्यू सांगू शकतो. ठीक आहे, स्टँडर्ड अँगल्स आहेत हे. त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू पाहिजे होती कोणती तर cos ऑफ 90 0 येते म्हणजे डिनॉमिनेटर 0 झाला. फॉर द न्यूमरेटर cos ऑफ π/4 cos π/4 cos 45 1/√2 sin 45 1/√2 1/√2 -1/√2 0. म्हणजे डायरेक्ट मेथडने 0/0 फॉर्म येतोय. म्हणजे आपण या फंक्शनचं लिमिट डायरेक्ट मेथडने काढू शकत नाही. बघा फंक्शन काय अंशामध्ये cos x - sin x आहे आणि छेदामध्ये आहे cos ऑफ 2x. मगाशीच आपण 2x cos 2 थीटाचा फॉर्म्युला मांडलेला होता इन टर्म्स ऑफ cos आणि sin मधला. तो या ठिकाणी आपण ऑपरेट करू शकतो. therefore here is equal to limit as x tends to π/4 numerator as it is cos x - sin x divided by cos 2x चा फॉर्म्युला cos square x - sin square x. It is in the form a square - b square. याचे दोन फॅक्टर पडतात a - b a + b. therefore we write limit as x tends to π/4 cos x - sin x divided by first factor is cos x - sin x into second factor is cos x plus sin x, and for numerator denominator this common factor we cancel it and the remaining term is limit as x tends to π/4 1 numerator मध्ये 1 आहे. बरेच जण 0 लिहितात तर 1 राहिलेला आहे divided by cos x plus sin x. आणि आता आपण डायरेक्ट मेथड नुसार सेपरेट लिमिट ऑपरेट करू शकतो. अंशाचं लिमिट सेपरेट लिमिट as x tends to π/4 of the function 1 छेदामध्ये लिमिट as x tends to π/4 of the function cos x plus limit as x tends to π/4 of the function sin x, which is equal to once a limit 1 cos x as x tends to π/4 cos π/4 plus sin x as x tends to π/4 sin π/4, and by using the values of cos π/4 cos 40 sin 40 1/1/√2 plus 1/√2 which is equal to 1/2/√2 छेदामध्ये छेदात which is equal to √2/2. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी या फंक्शनची व्हॅल्यू बाय युजिंग ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युले या ठिकाणी फाइंड आउट केले. कोणता फॉर्म्युला यूज केला cos 2 थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण cos 45 sin 45 ची व्हॅल्यू या ठिकाणी आपण वापरलेली आहे. त्याचप्रमाणे cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x चे फॅक्टर्स आपण या ठिकाणी पाडलेले आहे. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपण या ठिकाणी सोडवलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल limit as x tends to pi by limit as x tends to pi root of 1 minus cos x minus root of 2 divided by sin square x. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, लिमिट फाइंड आउट करायचं आहे. त्याचप्रमाणे फंक्शन जर बघितलं तर फंक्शन मध्ये स्क्वेअर रूट फॉर्म आहे. मग स्क्वेअर रूट फॉर्म असेल तर कोणती प्रोसेस करायला सांगितलेली आहे रॅशनलायझेशन. मग या ठिकाणी रॅशनलायझेशन कुणाचं करणार न्यूमरेटरचं का डिनॉमिनेटरचं का दोघांचं. तर न्यूमरेटरसाठी करावं लागणार आहे कारण स्क्वेअर रूट फॉर्म न्यूमरेटरमध्ये आहे. मग काय करायचं त्या फॅक्टरच्या कॉन्जुगेटने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं.
कॉन्जुगेट काय येणार आहे याचा, तर रूट ऑफ 1 मायनस कॉस एक्स प्लस रूट ऑफ 2. तर या टर्मने आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार आहोत. देअरफॉर n इज इक्वल टू लिमिट ॲज x टेंड्स टू पाय. रॅशनलायझेशन मेथड ऑपरेट करण्यापूर्वी डायरेक्ट मेथडचा ऑपरेट करून बघूया काय फॉर्म येतोय तो. या ठिकाणी x टेंड्स टू पाय, पाय म्हणजे 180 डिग्री, साइन 180 0, 0चा स्क्वेअर 0 छेद 0 झाला. अंशामध्ये कॉस ऑफ पाय, कॉस पाय मायनस 1, मायनस मायनस प्लस 1, 1 प्लस 1 2, रूट 2 मायनस रूट 2 0. म्हणजे इनडिटर्मिनेट फॉर्म येतोय, म्हणजे डायरेक्ट मेथड ऑपरेट करता येत नाही. रॅशनलायझेशन मेथडनुसार आपण न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कोणत्या टर्मने मल्टिप्लाय करणार, तर रूट ऑफ 1 मायनस कॉस एक्स प्लस रूट 2 या टर्मने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार. 1 मायनस कॉस एक्स प्लस रूट 2. हे साइन नाही बदलायचं, दोन टर्मच्या मधलं साइन बदलायचं आहे. बरेच जण हे सुद्धा साइन चेंज करत असतात, चुकीचं आहे ते. त्यानंतर अंशामध्ये दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे. कोणत्या फॉर्म मध्ये आहेत, x मायनस वाय इंटू एक्स प्लस वाय. कुणाचे फॅक्टर आहेत, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचे. त्यानुसार आपण अंश मांडूया. लिमिट ॲज x टेंड्स टू पाय रूट ऑफ 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय साइन स्क्वेअर एक्स. साइन स्क्वेअर एक्स चा फॉर्म्युला 1 मायनस cos square x by using fundamental identity. Sin square plus cos square is equal to 1. Therefore sin square is equal to 1 minus cos square x into this bracket as it is root of 1 minus cos x plus root 2. ठीक है. In the numerator root चा square root cancel, root चा square root cancel. याच्या बाहेर sin minus आहे म्हणजे -2 येणार आहे. Therefore it is equal to limit as x tends to pi 1 minus cos x minus 2 divided by 1 minus cos square x 1 that is 1 square. म्हणजे या ठिकाणी पुन्हा आपण फॉर्म्युला वापरू शकतो और फॅक्टर तयार करू शकतो. a square minus b square चे पहिला फॅक्टर येईल 1 minus cos x and second factor is 1 plus cos x into this bracket same root of 1 minus cos x plus root 2. Here is 1 minus 2 minus 1. Therefore it is equal to limit as x tends to pi minus 1 minus cos x divided by 1 minus cos x into 1 plus cos x into root of 1 minus cos x plus root 2. In the numerator minus sign is common. It is equal to limit as x tends to pi minus of 1 plus cos x divided by 1 minus cos x into 1 plus cos x into root of 1 minus cos x plus root 2. And here is from numerator denominator common term is cancelled. या ठिकाणी आपली प्रोसेस झालेली आहे. कोणती तर इनडिटर्मिनेट फॉर्मची छेदातली आणि अंशातली कॉमन टर्म कॅन्सल करणे. आणि आता आपण डायरेक्ट मेथड ऑपरेट करू शकतो. बाय युजिंग अल्जेब्रा सेपरेटली लिमिट ऑपरेट करू शकतो. It is equal to limit as x tends to pi अंशामध्ये राहिलेला आहे -1 divided by limit as x tends to pi of the function 1 minus cos x into limit as x tends to pi of the function root of 1 minus cos x plus root 2. -1 चा लिमिट 1, -1 चा लिमिट -1 cos pi 1 minus cos pi into under root 1 minus cos pi plus root 2.
व्हॅल्यू सांगितलेली आहे कॉस पायची व्हॅल्यू -1 येते, मायनस मायनस प्लस 1, 1 + 1 2 होणार आहे. इथे सुद्धा 1 + 1 2, √2 + √2 येणार आहे, विच इज इक्वल टू -1 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट √2 + √2, √2 + √2 2 √2, 2 इंटू 2 4 होणार आहे, -1 अपॉन 4 √2. दिस इज द लिमिट ऑफ द गिवन फंक्शन. या ठिकाणी आपण फॉर्म्युला मेथडच्या सहाय्याने फाइंड आउट केलेले आहे. तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चे लिमिट्स फाइंड आउट करण्याची आपण ही पहिली मेथड या ठिकाणी बघितलेली आहे, बाय युजिंग फॉर्म्युलेज और ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलेज. तर काही अडचण असेल तर फोन करा, तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.